नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, डी के वामन नंतर डी के चॅम्पियन 165 DI म्हणजे हा ट्रॅक्टर स्टेरिंगवाला ट्रॅक्टर आहे आणि याच्या निर्मितीसाठी तसेच याच्या वितरणासाठी खूप कष्ट अरगडे दादांनी घेतलेत. त्यांचं ओम ॲग्रो इक्विपमेंट्स नावाचं वर्कशॉप डेव्हलपमेंट आणि वितरण हे वाळूज MIDC औरंगाबाद येथे आहे आणि या ट्रॅक्टरच्या संदर्भाने त्यांच्याकडनं आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. आणि परवडलं पाहिजे. आपण 26-27 HP इंजन जर बसवला तो 3 सिलेंडरचा इंजन तासाला 3 तास ते 3 लिटर ते 4 लिटर डिझेल खातो. पण हा इंजन फील्ड मार्शलचा 16.5 HP इंजन फार किफायती आहे. 1 ते 1.25 लिटर डिझेल खातो फक्त आणि 2 ते 2.5 तासामध्ये 1 एकर ऊसाला माती लावतो, खांदणी करून माती लावतो. विशेष हा ऊसासाठी आणलेला मॉडेल आहे आणि याची डेव्हलपमेंट पूर्णतः राजकोटमध्ये केलेली आहे. याच्यात कुठलाही चायनीज पार्ट नाही आहे. तर आता याच्यामध्ये जे इंजिन वापरण्यात आलेलं आहे ते कोणतं आहे आणि तिथे हे इम्प्लिमेंट सगळे 50-50 बॅच क्वांटिटीमध्ये बनत आहेत. आणि सीझन येतो याचा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. याच्यावरती चालणारे पहिलं नांगर, दुसरं चालणारे रोटावेटर, तिसरं चालणार आहे पेरणी यंत्र, चौथं चालणार आहे तुमचं फवारणी यंत्र, 5वं चालणार आहे याच्यावरती तुमचं कापणी यंत्र, 6वं चालणार आहे तुमची वाहतूक करणारे ट्रॉली आणि 7वं चालणार आहे याच्यावर थ्रेशर. म्हणजे तुमचं पेरणीपासून तर काढणीपर्यंत मार्केटला घेऊन जाण्यापर्यंत सर्व काम हे ट्रॅक्टर करतं आहे आणि याचं बजेट काही जास्त नाही. बजेटच्या संदर्भाने आपण बोलूच. आणखी काही प्रश्न आहेत माझे. सर आता मार्केटमध्ये महिंद्रा कंपनीचे छोटे ट्रॅक्टर आहेत, कंपन्या आहेत, सगळ्या कंपन्यांचे छोटे ट्रॅक्टर आहेत. त्यातल्या त्यात वाईन यार्ड नावाने एक ट्रॅक्टर असा आहे की जो केवळ द्राक्ष शेतकऱ्यांसाठी अप्रतिम बनवलेला आहे. तर हे जे ट्रॅक्टर आहे आपले, हे बागायतदार शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत? या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की याची रुंदी कमी आहे, हाईट पण कमी आहे. आता जे वूड लावलं आहे याच्यामुळे हाईट वाढली याची. हा वूड काढून टाकला की याची हाईट तुम्हाला मॅक्सिमम 4.5 फूट होईल हाईट याची. आणि तुम्ही याला द्राक्ष बागेत वापरू शकता, केळीत वापरू शकता, त्याच्यानंतर मोसंबीच्या बागात वापरू शकता. म्हणजे जी बागवानी शेती आहे, सीताफळ, पेरू, आंबा, त्याच्यामध्ये हा डेफिनेटली चांगलं काम. आणखी एक प्रश्न माझा असा आहे की डाळिंबाला फवारणी करावी लागते किंवा द्राक्षांना फवारणी करावी लागते. आपण जर का ते फवारणीचं यंत्र याला इम्प्लांट केलं मागे, तर याच्यावरनं ती फवारणी करणं शक्य होऊ शकेल का आमच्या शेतकरी बांधवांना? शक्य होईल का नाही. याच्यावरती जी हायड्रोलिक लिफ्टिंग क्षमता आहे ती 700 किलोची आहे. म्हणजे तुमचा 200 लिटरचा पंप, 200 लिटरचं जे फवारणीचं यंत्र आहे तो त्याच्या 3 पट म्हणजे 600 लिटरपर्यंत हा उचलू करू शकतो, लिफ्ट करू शकतो. आणि याला PTO जो 840चा PTO दिला आहे त्याच्यानुसार तुम्ही याला 20 ते 30 फूट दूर फॉग तुमचा स्प्रे घेऊन जाऊ शकता. अच्छा, बरं. तर म्हणजे द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदारांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आपल्याकडनं डेव्हलप करण्यात आला. आणखी एक प्रश्न माझा असा आहे दादा की आपल्याकडे बहुतांश मराठवाड्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत. बऱ्याचदा त्यांना कापसाच्या मशागतीसाठी बैलजोडीचा वापर करायला लागतो. बैलजोडीच्या किमतीमध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही शेतकऱ्यांना ऑफर करताय, तर बैलजोडी घेतल्यापेक्षा हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी का घ्यावा? याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हा ट्रॅक्टर जो आहे तुम्ही 12 महिने वापरू शकता. बैलजोडीला फक्त तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट 3च महिन्यामध्ये काम असतं. अच्छा, 12 महिने हा ट्रॅक्टरचा कसा उपयोग आहे, तुम्ही याला पाण्याचा टँकर जोडा, उन्हाळ्यामध्ये पाणी पोचवा लोकांना. त्याच्यानंतरला तुम्हाला ट्रॉली जोडून तुम्ही वाहतूक करा. जे पिकअप वगैरे महिंद्रा जे माल घेऊन जाते, तुमचं जे भाडं जातं शेतकरी वर्गाचं, ते भाडं तुमचं येतं वाचेल. त्याच्यानंतर तुम्ही याला बँक फायनान्स करून घ्या, 5 वर्षाची फेड भेटेल तुम्हाला. आणि बैलजोडी घ्यायला कोणती बँक काही पैसे देत नाही. म्हणजे बैलजोडीसाठी कुठलंही अर्थसहाय्य सध्या उपलब्ध नाही आहे. या ट्रॅक्टरसाठी आपल्याला बँका अर्थसहाय्य देतात असं दादांचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न असा आहे सर माझा की ज्यावेळेस सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणा किंवा जे तृणधान्य उत्पादित करणारे शेतकरी आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर किती उपयोगाचा आहे बरं? अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही स्पिरिट टायर म्हणजे कमी रुंदीचे टायर जे 3 इंच रुंद असतात आणि त्याची हाईट जास्त असते, असे टायर आम्ही डेव्हलप केले आहेत. ते लवकरच तुम्हाला सोयाबीनच्या सीझनमध्ये फवारणीसाठी तुम्हाला उपलब्ध राहतील. आणि दुंडे म्हणजे आपण जे खुरपणी म्हणतो
ते करण्यासाठी उपलब्ध असते. कारण की याच्यावरती निरंतर दिन त्याच्यावरती प्रत्येक दिवशी काही ना काही डेव्हलपमेंट आम्ही करतो. कारण की आम्हाला शेतकऱ्यांना प्रोडक्ट असा द्यायचा आहे, एका प्रोडक्टमध्ये त्याला सर्व कामं झाले. आणखी एक प्रश्न माझा असा आहे, आता जसे याला मोठाले टायर्स आहेत मागे आणि पुढे जे टायर्स आहेत, तर काही शेतकऱ्यांना टायरच्या ऐवजी लोखंडी व्हीलची गरज पडते, तर त्या इम्प्लिमेंट्स आपण याला टायरच्या ऐवजी लावू शकतो का आणि त्याच्या काय साईज आहेत? लावू शकतो. कारण की याची जी पाठीमागची डिस्क आहे ती 16 इंचाची आहे. अच्छा. हां, तर 16 इंचाची डिस्कमध्ये आपण म्हणजे जवळपास 16 म्हणजे वरती 6 खाली 6 आणि 16 6 आणि 6 12 आणि 16 28 इंचाचा हा टायर आहे. त्याला 30 इंचाचा आपण लोखंडी आयरन व्हील पडलिंगसाठी वापरू शकतो. बरं. पडलिंग व्हील वापरल्याच्या नंतर समोर 512 वापरू शकतो. तुम्ही पडलिंग करा, याच्यामध्ये रोटर लावा, पाठीमागं जमीन पूर्ण पडलिंग करा, भातशेतीला तयार होईल. त्याच्यानंतर तुम्ही ते भातशेती व्यवस्थितरित्या लागवड करू शकता. भातशेतीला सुद्धा हा एकदम ट्रॅक्टर एकदम उपयुक्त. परफेक्ट राहील. बरं, आता एक रॅपिड फायर प्रश्न उत्तरांचा आपण सिलसिला घेऊयात. DK चॅम्पियन 165 म्हणजे काय? DK चॅम्पियन 165 म्हणजे 16.5 HP फील्ड मार्शलचं इंजिन असलेला ट्रॅक्टर. याची इंजिनची क्षमता किती? याची इंजिनची क्षमता 16.5 HP म्हणजे 2600 RPM आणि तासाला 6 ते 6.5 न्यूमेरिक टॉर्क जनरेट करणारा ट्रॅक्टर. याचा गिअरबॉक्स कितीचा आहे आणि याला किती गिअर आहेत? याला पुढे 3 गिअर आहेत, पाठीमागे 1 गिअर आहे. याचा PTO कितीचा आहे आणि याचं PTO पॉवर काय आहे? याचा PTO जो आहे 540 पण घेऊ शकता, 840 पण घेऊ शकता आणि पॉवर जो आहे तो डिस्ट्रीब्युशन संपल्याच्या नंतर तुम्हाला 12 HP पॉवर भेटेल PTOला. याला इम्प्लिमेंट्स काय काय जोडू शकतो? याला इम्प्लिमेंट्स तुम्ही नांगर जोडू शकता, रोटावेटर जोडू शकता, ट्रॉली जोडू शकता, पेरणी यंत्र जोडू शकता, पाण्याचा पंप जोडू शकता, त्याच्यानंतर फवारणी यंत्र जोडू शकता. तुमचे जे काही मोठ्या ट्रॅक्टरला अवजारे जोडतात ते सर्व याला जोडू शकता. याचा मायलेज किती आहे? एका तासासाठी किती डिझेल हा कन्झ्युम करणार? एका तासावरती जर तुमचा रोडवर चालला तर 1 लिटर लागेल आणि शेतामध्ये चालला तर 1 ते 1.5 लिटर तुम्हाला लागेल. याची किंमत किती आहे आणि याला सबसिडी आहे का आणि ती किती आहे? याची किंमत आहे 3,50,000 पण आता ऑफर चालू आहे 3 लाख. कारण की सबसिडी सध्या उपलब्ध नाही आहे. त्याचा टेस्ट रिपोर्ट येईल पण त्याला 3 महिने लागतील. 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला याच्यावरती 1.25 लाख रुपये अनुदान मिळेल. म्हणजे 3 लाख मायनस 1.25 लाख जवळपास 2,75,000मध्ये 1,75,000मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला मिळणार. हां, त्याची प्रोसेस चालू आहे. कारण की सध्या सगळीकडं जे टेस्टिंग सेंटर आहेत तिथे फार गर्दी आहेत. भारतीय प्रोडक्टला म्हणजे वाव मिळतो आहे. लोक जे चायनीज इम्पोर्ट करत होते ते सगळे भारतीयकडे वळले आहेत आणि तिथे गर्दी असल्यामुळे याला वेळ लागतो आहे टेस्टिंगला. पण ट्रॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये जवळपास आतापर्यंत 1000च्या वरती ट्रॅक्टर कंपनीने विकले आहेत आणि सर्व ट्रॅक्टर हे एकदम चांगले चालू आहेत. आपला कारखाना प्रोडक्शन हाऊस कुठे आहे, वितरण कसं आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी याची उपलब्धता आपण रोटावेटर असो किंवा पेरणी यंत्र असो याच्यावर जरी सबसिडी सध्या मिळाली तरी शेतकऱ्याला बरेचसे म्हणजे पैसे वाचतात. तर मंडळी, ओम ॲग्रो इक्विपमेंट्स या कंपनीमार्फत DK चॅम्पियन 165 DI म्हणजे 16.5 हॉर्स पॉवरचा इंजिन असलेला ट्रॅक्टर सध्या बाजारात उतरवण्यात आलेला आहे. अत्यंत उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आहे. सर्वांगीण माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. या ट्रॅक्टरच्या सोबत टेस्ट रिपोर्ट झाल्यानंतर 1,25,000चं अनुदान देखील देण्यात येणार आहे. याची किंमत 3 लाख ठेवण्यात आलेली आहे. अनुदानाची किंमत वगळता 1,75,000 रुपयांमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाता येऊ शकतो. शिवाय याला असंख्य वेगवेगळे इम्प्लिमेंट्स आपल्याला लावता येणार आहेत. रोटावेटर लावता येणार आहेत, नांगर लावता येणार आहेत, आणखी खूप सारे इम्प्लिमेंट्स याला आपल्याला जोडता येणार आहेत. बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे. द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदार यांना फवारणीचा जो त्रास होत असतो त्या त्रासावरती उत्तर म्हणून हा DK चॅम्पियन 165 DI आपण बघू शकतो. याला फवारणी यंत्र जोडल्यानंतर याच्यावरून आपण फवारणी देखील करू शकतो. त्याचबरोबर या ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी अतिशय उत्तम आहे आणि याच्यासाठी ओम ॲग्रो प्रोडक्ट्सच्याकडनं एक ट्रॉली देखील डेव्हलप करण्यात येते आहे. ही ट्रॉली देखील आपल्याला मिळणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला काही सामान शेतीतलं सामान जर का वाहतूक करायचं असेल तर ते शेतीतलं सामान देखील आपण आपल्या योग्यतेनुसार आपण त्याची वाहतूक करू शकतो. तर असा हा बहुगुणी ट्रॅक्टर आहे आणि अत्यंत माफक दरात आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतो आहे.
सध्या वाळूज MIDC औरंगाबाद येथे ओम ॲग्रो इक्विपमेंट्स या नावाने सरांची डीलरशिप आहे, त्यांचं प्रोडक्शन युनिट आहे. लवकरच एक मोठं प्रोडक्शन युनिट हे पैठणमध्ये सुरू होतं आहे आणि तिथे याचे पूर्ण निर्मितीची प्रक्रिया देखील चालू होणार आहे. DK चॅम्पियन 165 DI हा ट्रॅक्टर अत्यंत उपयुक्त, कमी खर्चात आणि शेतकऱ्यांसाठीचा अतिशय गुणवान ट्रॅक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. या DK चॅम्पियनच्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.